येवला शहरात विवाह इच्छुक तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय। बोगस वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून लाखो रुपये उकळणाऱ्या या टोळीला येवला शहर पोलिसांनी जेरबंद केलेलं आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। येवला शहर आणि तालुक्यात विवाह इच्छुक तरुणांची संख्या वाढत असताना त्याचाच फायदा घेत एक आंतरजिल्हा टोळी सक्रिय झाली। ही टोळी बोगस वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून तरुणांना विवाहाचा आमिष दाखवत होती। विवाह ठरवून देण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत रक्कम उकळली जात होती। विवाहानंतर काही दिवसातच संबंधित मुलगी विविध कारणं सांगून घरातून पळ काढत असे आणि याच पद्धतीने अनेक तरुणांची फसवणूक करण्यात येत होती। या प्रकरणाची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी पारेगाव रोड परिसरातील एका घरावर छापा टाकत टोळीला ताब्यात घेतलाय। पारेगाव आणि सुरेगाव मधील 2 ते 3 तरुणांकडून या टोळीनं लाखो रुपये उकळल्याचं तपासात समोर आलंय। या प्रकरणामुळे विवाहासाठी वर वधू सूचक केंद्रावर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। लग्न लावण्याचे त्यांचे व्यवसाय होता। त्याच्यासाठी ते 3100 रुपये हे मुली दाखवण्यासाठी घ्यायचे। लग्न लावण्यासाठी 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत ते पैसे घ्यायचे। त्या मुली लग्न लागल्यानंतर नांदायला गेल्यानंतर 8 दिवस 15 दिवस 21 दिवस अशा थांबून त्यांना काहीतरी कारण सांगून आत्महत्या करेल किंवा मी निघून जाईल, माझा मुलगा आहे त्याला भेटायला जायचंय असं सांगून त्या ठिकाणाहून निघून जायच्या। आणि नंतर यांनी परत यांचे पैसे मागितल्यानंतर त्यांचे जे मुलीचे घरचे लोक आहेत ते न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्यावर पोटगीचे दावे दाखल करायचे। परंतु ज्या वेळेस त्यांची फसवणूक झालेली हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर खूप उशीर झालेला असायचा। विवाहासारख्या संवेदनशील विषयात फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे। संशयास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन आता करण्यात येत आहे। येवला शहरात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचा मोठा प्रकार समोर आला आहे। विवाह इच्छुक तरुण व त्यांच्या पालकांना हिरून ही टोळी त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।